नवरात्रीमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आपला फ्रीज खराब झाला आणि तो दुरुस्तीसाठी पाठवून दिला होता म्हणून. तर त्याचा कॉम्प्रेसर खराब झाला होता आणि तो आज जवळजवळ 15 दिवसानंतर दुरुस्त होऊन आज घरी आला. तर फ्रीजची अवस्था तुम्ही बघू शकताय बघा, सगळीकडे ना बुरशी चढली त्याला. आणि आम्हाला वाटतं ना आपल्या फ्रीजला घेऊन ना 11 वर्ष झाले, आणि 11 वर्षात आज पहिल्यांदा फ्रीजला बुरशी लागलेली मी बघितली. आणि ते पण बुरशी लागली कशामुळे की आता आपण दुरुस्तीला दिला होता आणि तिथं बंद राहिला ना बिना लाईटचा, त्याच्यामुळे. आणि इथं आता म्हटलं चला मला क्लीन करून घ्यायचा होता, तर म्हटलं मी फ्रीज कसं क्लीन करते तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला मग करूया क्लीन आता. तर इथं बघा एक मोठे 3 चमचे होईल एवढा मी आपला खायचा सोडा घेतला होता आणि एक 4 लिंबू मी इथं घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला कसं सोडा आणि लिंबू दोन्ही मिक्स करून क्लीन करायचं होतं. तर हे बघा असं एकदम पातळ ठेवायचं, म्हणजे आपल्याला ना व्यवस्थित लावता येतो फ्रीजला. तसं तर मऊ स्पंज घेऊन तुम्ही लावू शकताय, पण मी नेहमीच लिंबाच्या फोडीने लावते. म्हणजे जवळजवळ आता हे 10-11 वर्ष झाले मी असंच फ्रीज क्लीन करते. आणि वरच्या साईडला थोडंसं जास्त ड्राय झालं होतं म्हणून मग तिथं थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आणि मग त्याच्यानंतर ते सोडा लिंबू जे आहे ते लिंबूच्या फोडीने मी असं फ्रीजला सगळीकडे लावून घेतलं. आणि ह्यानं काय होतं की सोडा आणि लिंबूनं फ्रीजची जी स्मेल आहे ना ती अजिबात येत नाही. आणि दुसरं म्हणजे बॅक्टेरिया वगैरे सगळे अशा मरून जातात. त्याच्यामुळे ना एकदम असं छान आपला स्वच्छ निघतो फ्रीज. आणि आता हे लावून ना जवळजवळ 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं ह्याला. तोपर्यंत ना मी बाहेरच्या बाजूने फ्रीज सगळं क्लीन करून घेते. आणि बाकी फ्रीजचं डोअर वगैरे चिकट झालं होतं म्हणून लिक्विडनं थोडंसं ते क्लीन करून घेतलं. आणि इथं कोमट पाणी करून आणलं होतं, त्याच्यामध्ये असा स्पंज घालून ना सगळा फ्रीज म्हटलं तर क्लीन करून घेऊया. पण आता तुम्ही म्हणाल की इथं फेस निघतोय ताई, तू दुसरं काय वापरले का? तर नाही, आपण आता जो बाहेर फ्रीजचा डोअर वगैरे क्लीन केला ना तर तिथं थोडंसं लिक्विड लावलेलं होतं, तर ते स्पंजमध्ये थोडं राहिलं होतं. ते मी व्यवस्थित काढलं पण निघालं नाही, थोडंफार राहिलं, त्याच्यामुळे फेस होत होता. तर इथं बघा आता मी सगळं व्यवस्थित पूर्ण आता मी इथं क्लीन करून घेतलंय. आणि त्याच्यानंतर उरले सुरले डाग घालवायसाठी इथं मी जे आपलं फॅब्रिक व्हाईटनर आहे ना, म्हणजे रिन आलं, तर ते इथं वापरते, जे की आपण नवरात्रीमध्ये मार्बलचं मंदिर क्लीन करताना वापरलं होतं. आणि तो व्हिडिओ आपला 13 लाख व्ह्यू झाले त्या व्हिडिओला. तर ते जे आलं आहे ना ते मी इथं फ्रीजसाठी सुद्धा वापरते. ते तुम्ही बघू शकता बघा, एकदम पिवळे डाग जे काही कुठं राहिले होते तर ते सुद्धा त्याने सगळे निघून जातात. आणि मग तो तसा स्पंज घेतला आणि सगळीकडे पूर्ण फ्रीजला मी आतल्या बाजूनं आलं सगळीकडे लावून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आता इथं व्यवस्थित असं मी इथं क्लीन करून घेतलं. हवं तर तुम्ही आपलं किचनमधलं ना विनेगर सुद्धा वापरू शकताय, पण आता प्रत्येक वेळी आपल्याकडे अवेलेबल नसतं. विनेगरनं सुद्धा स्मेल अजिबात राहत नाही. आणि मग पण आता प्रत्येक वेळी नसतं म्हणून मग आपलं घरगुती असं क्लीन करायचं. तर इथं बघू शकता एकदम पांढरं शुभ्र आणि पूर्ण चकचकीत आपला फ्रीज निघालेला आहे बघा. तर तुम्ही पण नक्कीच या पद्धतीनं ट्राय करू शकताय. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटू परत, बाय बाय.